एखाद्या गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं नाही ना, तर ती काही वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आणि सकाळी ना 2दा अलार्म वाजलेला होता, पण मी काय उठले नाही. म्हटलं नंतर उठते निवांत. आता काय जानूला स्कूल वगैरे नाही म्हणून काय वेळेवरच उठावं असं काही नाही. आणि यांना कसं ऑफिसला उशिरा जायचं असतं ना, म्हणून थोडंसं उशिराच उठत असते सकाळी. तर अलार्म बंद केल्यामुळे ना मला नंतर जागच आली नाही आणि खूप वेळ झाला होता. आणि यांनी पण मला काय उठवलेलं नव्हतं. यांचं आवरून वगैरे गेलेले होते ऑफिसला. नंतर उठून बघितलं तर हे गेलेले होते. म्हटलं चला अजून थोड्या वेळ झोपूयात. आणि नंतर मग उठले, फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला. म्हटलं आता लगेच ना देवपूजा वगैरे करून घेते. आणि जानूने ना इकडे माझ्या बंडाला आटेतनं पूर्ण खराब करून टाकलेले होते. म्हटलं चला आता इकडे ना सगळं बेड वगैरे नीटनाटकं आवरून ठेवलं होतं, गादी वगैरे. आणि इथे ना थोडीशी साफसफाई पण करून घेतलेली होती. म्हटलं चला आता इथे ना दुसरं काही काम नव्हतं, तर अगोदर साफसफाई करून घेऊयात. कपडे वगैरे धुवून घेतलेले होते. आणि आज काय जानू एकटीच होती जेवायला, त्याच्यामुळे तिला ना पोहे बनवलेले होते. म्हटलं रिलायन्सला जाऊन येऊया सकाळी सकाळी, नाही तर मग दुपारून कसं ऊन होतं आणि संध्याकाळी ना जास्तच गर्दी होती, त्याच्यामुळे आता निवांत होतं म्हणून गेलेली होते. आणि जे काय घ्यायचं ते घेऊन वगैरे ना घरी आलेले होते. घरी आल्यावरती अगोदर ना फ्रेश झाले होते, कारण की ऊन ना भरपूर आहे. आणि रिलायन्स ना आम्हाला 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, त्याच्यामुळे पायीच यावं लागतंय. आल्यावरती तर ना अगोदर थंड पाण्याने हातपाय वगैरे धुवून घेतलेले होते. म्हटलं चला आता बसत नाही, हे सगळं जे काय आणलेलं आहे ना ते सगळं व्यवस्थित जागेवरती ऑर्गनाईज करून ठेवते. म्हणजे कसं असं सामान वगैरे आणल्यावरती ते व्यवस्थित जागेवरती लावून दिलं ना की छान पण वाटतं आणि आपल्याला ते नंतर वेळेवरती सापडतं पण. आणि त्याच्यामुळे म्हटलं आता चला इथे जे काय भरून वगैरे ठेवायचे ना ते सगळं भरून वगैरे ठेवलेलं होतं. आणि नंतर आज होता माझा गुरुवार उपवास होता. तर म्हटलं आता साबुदाणा वगैरे तर काय मी गुरुवारच्याला खात नाही. म्हटलं आता इथे ना मस्तपैकी अशा पापड्या तळून घेऊयात. तर चला आता व्हिडिओ इथेच सेंड करते. बाय.